पंच आपण स्पीडअप घ्यायची बा. इथून लगेच सामना चालू करायचा. येस सर, टाइम अलाउड असेल बा. 20 मिनिटाच्या अवधी दिला जाईल. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटक संपूर्ण गरजेचं आहे. अन्यथा 38 सेकंद एक चतुर्षक आपल्याला आतमध्ये घ्यावं लागेल. इथून आपण पाहतो आशियाची पट्टी संघ कैलासवीर यांचं देखील इथे शुभ आगमन. इथून पंचांचा देखील ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1. इथून सामन्याला देखील सुरुवात. आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुक्रियाला आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अडव्या पाटणे खेळायचा. क्लीन बोर्ड. पहिल्याच बॉल वरती एक मोठा धक्का, मोठा मासा गळाला आला. इथून मात्र फलंदाज बाद होईल. फलंदाज आपण पाहतोय दत्ता उघडा. बॅक टू द पवेलियन. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज सुक्रियाच्या माध्यमातून राहिले गेला. पहिल्याच बॉल वरती त्रिफळ उद्ध्वस्त केला. गोलंदाज सुक्रिया, गोलंदाज दत्ता उघड्याचा आपण पाहतो. खराब खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दत्ता उघड्याच्या माध्यमातून शून्यावरती बाद झाला. इथून आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज मयूर उघडा. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल या फलंदाज. इथून मात्र 4 षटकामध्ये कमीत कमी विचार जर केला तर 40+ तरी धावा बनवणं गरजेचं असेल या मैदानावरती. मैदानाचा जर विचार केला चौफेर मैदान या. इथून नवीन फलंदाज दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. मयूर उघडाला आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाज आपण पाहतो. सुक्रियाच्या माध्यमातून आपल्याला त्या सुक्रियाने आपण विचार केला तर मागील मॅच मध्ये जबरदस्त पट्टीबाजी केली. इथून मात्र गोलंदाजी करायची. उलटाच बॉल होता. बॅटने कॅच होता. आपण पाहतो गल्ली पॉईंट मध्ये सेकंड स्लिप मध्ये जबरदस्त शतरक्षण राहिले गेले. इथून आपण जर विचार केला 4 धावा अडवले गेलेत या शतरक्षकाने. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. चांगली गोलंदाजी पिपनच्या पहिल्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला. पापल पेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आता परत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार. सुक्रियाला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी 2 चेंडू हाताळले. एकही धाव खर्च केलेले आता परत या गोलंदाजांना. इथून आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी. बॅटने खेळा आपण जर विचार केला तर पंचामच्याकडे इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एक धाव आल्या. एका धाव्याच्या मदतीने संघाचा तरी गणेश झालाय. एक धावफलकावरती आपण पाहतो. एकच धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. 2 चेंडूचा खेळ संपला. उद्या एक धाव खर्च केले. आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतो सुक्रियाना. तो मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र गोलंदाज तयार. फटका भरपूर चांगला आडव्या बॅटने खेळा. मिळतो आपला चेंडू रेल पैकी भरपूर चांगलेच. इथून मात्र काम बनवून गेलं असतं. इथून मात्र एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीनं आपण जर विचार केला टीम एतोटे संघ जाऊन पोहोचलाय. दोन्ही आकडेवरती आपण पाहतो. मात्र जबरदस्त गोलंदाजी पापर पिचच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आता परत सुक्रियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज तयार आहे. देखील अडव्या बॅटने खेळायचा होता. इथून मात्र पंचाने लाईन चेक केली. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणाऱ्या चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आल्या. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे सरसला. संघाची धाबा संख्या ओके आपण पाहतो 3 या आकड्यावरती आपण पाहतो. त्यापर्यंत खराब गोलंदाजी त्यापर्यंत जे षटकामध्ये आपण जर विचार केला 2 चेंडू ओपन तर फेकले त्या गोलंदाजाने. इथून गोलंदाज तयार आहे. इथून ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज काय जबरदस्त चेंडू रिलीज काय. अरे किट झालं असतं पुन्हा एकदा काम बनवून गेलं असतं. इथून मात्र तसं घडलं नाही. चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरळ. संघाची धाबा संख्या ओके आपण जर विचार केला 4 या आकड्यावरती आपण पाहतो. इथं मात्र चांगली गोलंदाजी गोलंदाज सुक्रियाच्या माध्यमातून पिपनच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. सुक्रियाच्या माध्यमातून अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलाय त्या गोलंदाजाने आपण पाहतोय. फुल फास्ट बॉल होता. अडव्या बॅटने खेळा. स्ट्राईक डाऊन चेंडू रिलीज झाला. इथून मात्र खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला. सिंगल धाव तर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथून मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील या दोन धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला संघ पुढे सचवले. संघाची धाबा संख्या आपण पाहतो ओके 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला कुठे शतरक्षक साथ देत नाही या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्यापर्यंत आपण पाहतो सुक्रियाच्या माध्यमातून. इथून गोलंदाज तयार. फटका भरपूर चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये. शतरक्षक आपण पाहतो चुक्या करणाया.
अजून एक धक्का. टीम आपण जर विचार केला इथून संघाला इथून मात्र फलंदाज होईल बाद. स्पर्धेमध्ये आपण पाहतो त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. एक अष्टाची बट्टी संघाचा अष्टपैलू खेळाडू त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज आकाश उघडायला पाहतो. या फलंदाजाला कोण विसरणार. मागील मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली. 7 अंकावरती त्याचा झेल सोडला होता. त्यानंतर एका झेलची किंमत मोजावी लागली होती. ती मलंगड संघाला आपण पाहतो. इथून मात्र तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एंड ऑफ द ओव्हर पहिले देखील षटक संपले. पहिल्या षटकाच्या मध्ये त्याने संघाचा विचार केला की मेदूरने संघ जाऊन पोहोचला. उगी आपण पाहतोय 6 आकड्यावरती लास्ट अप टू विकेट. इथून सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटकात गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती प्रसारित करण्यात आले. गोलंदाज प्रभात प्रभात या गोलंदाजाला आपण पाहतो. चला इथून स्पीडअप घ्यायची बा. केवळ संघ आपण भरपूर उशीर खर्च करता बा. इथून गोलंदाज तयार. प्रभातला आपण पाहतो. ब्लॉक फतेह चेंडू इसका जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतो. शतरक्षक पाहतो चुक्या करणार नाही. तू चल मैं आया अशी परिस्थिती टीम आपण पाहतो येथून संघाची. इथून मात्र फलंदाज होईल बाद. साथ देत आहे त्या परत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. इथून मात्र गोल्डन डकची शिकार आपण पाहतो. मागील मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती. गोलंदाज फलंदाज आपण पाहतो भरतला देखील बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या 5व्या क्रमांकावरती. फलंदाज आपण पाहतो महेश उघडाला. इथून मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून मात्र संघ थोडा अडचणीमध्ये. इथून अडचणीमधून दूर करावं लागेल. इथून मात्र जबरदस्त गोलंदाजी टीम केवाळी संघाच्या माध्यमातून राहिली गेली. तो फुलटॉस बॉल होता. चेंडूला फक्त दिशा दिला आपण पाहतो. लॉंग अपला चेंडू शतरक्षक आपण पाहतो. इथून मात्र एकच सिंगल आले आपण पाहतो. जबरदस्त शस्त्रसेन राहिले देखील आपण पाहतो. इथून एक सिंगल आल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची ताबा संख्या ओके आपण जर विचार केला इथून संघ जाऊन पोहोचल्या ओके 7 या आकड्यावरती आपण पाहतो. इथून मात्र स्ट्राईक वरती सज्ज आपण पाहतो. फलंदाज आकाशला आपण पाहतो. इथून चौकार षटकाराच्या आतषबाजी असलेल्या फलंदाजाकडे आपण पाहतो. इथून आपण पाहतो जबरदस्त चेंडू रिलीज केला. इथून पंच लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आल्या. अतिरिक्त एक धाव एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या आपण जर विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतो. या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर आकाशची विकेट भरपूर महत्वाची राहील. इथून मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल आकाशला. संघ थोडा अडचणीमध्ये. इथून मात्र अडचणीमधून दूर करावा लागेल फलंदाजाला. क्लीन बोर्ड जबरदस्त गोलंदाज. इथून मात्र दांडी गोल. अजून एक विकेटचं पतन. अजून एक धक्का. टीम आपण जर विचार केला येथून चांगला फलंदाज बाद होईल. आकाश उघडा बॅक टू द पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अक्षरशः आपण जर विचार केला येथून संघ एक मातंबर चांगला अक्षरशः लोकून ठेवलाय. ते केवाळे संघाने आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी अद्यापर्यंत आपण पाहतोय. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज समीर उघडाला आपण पाहतोय. इथून चांगला खेळ करावा लागेल फलंदाजाला आपण पाहतोय. चौकार षटकाचा माहीर असणारा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वाढवी लँग्वेजचा जर विचार केला बॅटच्या रडार मध्ये जर चेंडू सापडले तर नक्कीच सीमा पार होऊ शकतील यात मात्र काही शंका नाही. इथून गोलंदाज तयार प्रभातला आपण पाहतो. जबरदस्त चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज करा आपण पाहतो. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. विकेट किपर
बॉलरच्या हातामध्ये चेंडू विसवला गेला. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथं डॉट बॉल जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रभातच्या माध्यमातून आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ संपला. ओके 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यापर्यंत आपण जर विचार केला या षटकामध्ये एकही मोठा फटका मारू दिला आहे. याचं कारण गोलंदाजी चांगली आपण पाहतोय. अजून एक ब्लॉकमध्ये चेंडू रिलीज केला आपण पाहतोय. लॉंगॉनला चेंडू रिलीज झाला. डोक्याची घंटा यस रन आउटच्या स्वरूपामध्ये ओईटी आउट. अजून एक धक्का टीम एतुरने सांगाला. इथून मात्र फलंदाज बाद. भारत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवले. टीम केवाळी संघाने आपण पाहतो. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरती गणेश उगडाला आपण पाहतो. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल फलंदाजाला. इथून आपण पाहतो समीर उगडाला या फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. इथून मात्र कमीत कमी 40 प्लस तरी धावा बनवणे गरजेचं राहील या मॅच मध्ये आपण पाहतोय. केवाळी संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. इथून गोलंदाज तयार. क्लीन बोर्ड परफेक्ट आर्कर. अजून एक धक्का आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना इथून आपण पाहतो केवाळी संघ आपण पाहतो. इथून फलंदाज बाद. एवढी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यशवंत धावपलकावरती धावा आपण पाहतो. अवघ्या 9 धावा आपण पाहतोय. इथून आपण जर विचार केला 6 फलंदाज बाद झालेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती फलंदाज दाखल होईल. शहीरामला आपण पाहतोय. इथून चांगला खेळ करावा लागेल फलंदाजाला आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये इथून अडचणीमध्ये दूर करावं लागेल. सर टाइम अलाउड असेल बा. इथून आपण जर विचार केला तर 8 मिनिटांमध्ये केवाळी संघाला 2 षटक संपवणं गरजेचं असेल बा. गोलंदाज तयार आपण पाहतो. आडव्या पॅटने केला आपण पाहतो. मिड विकेटला शतरक्षक आपण पाहतो. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. इथून मात्र एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. इथून एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं आपण जर विचार केला टीम एतुर्डे संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय. इथून गोलंदाज तयार आपण पाहतोय. आडव्या पॅटने खेळायचा होता. इथून मात्र बॅटची लिडिंग घ्यायची. आज पंचांचा फिंगर एलबीडब्ल्यू ची शिकार. अजून एक धक्का आपण पाहतोय. टीम एतुर्डे संघाचा इथून मात्र फलंदाज बाद होईल. थँक्यू सो मच डिजा. जय भोले कुशिवली आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट केलेला जय भोलेनाथ गाडेश्वर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण स्टेजवरती या. फ्रेश लॉट्स मधील पहिला सामना असेल. जय भोले कुशिवली दिलीप भगतचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये जय भोलेनाथ गाडेश्वर जेवणचा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे लगेच. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाजाच्या जोरावरती फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये नाचवलं जाते. मालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नवनाथला आपण पाहतो. इथून 9व्या क्रमांकावरती दाखल झालाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. एतुर्डे संघाच्या सॉरी केवाळी संघाच्या माध्यमातून इथून ब्लॉक कल्पमध्ये चेंडू रिलीज आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला गेलाय. इथून एक सिंगल आपण पाहतो. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. इथून एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सचवला. संघाची धावसंख्या आपण अवघ्या पाहतो 11 या आकड्यावरती आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी आता परत आपण पाहतो. टीम केवाळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतो. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो. मंगळ्याला आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी वारंवार ब्लॉक मध्ये चेंडू रिलीज केले जातात.
कमालीचे गोलंदाज आपण पाहतोय. अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवल्या आपण पाहतोय. टीम केवाळे संघाने इथून एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या ओके आपण जर विचार केला टीम येथून संघ जाऊन पोहोचतोय अवघ्या 12 आकड्यावरती अद्यापर्यंत आपण पाहतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात अद्यापर्यंत आपण पाहतोय टीम येथून संघ आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहायला गेला होता. इथून मात्र हा मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये सापडलाय. टीम येथून संघ आपण पाहतोय. हा ट्रॅकर बॉल होता त्याला पुल केला शॉट फटका भरपूर चांगला. इथून मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं भरपूर उशिरानं आहे फलंदाज आपण जर विचार केला तर आपण पाहायला गेला तर नवनाथ उघडा छप्पाट पदा मायटेड षटकार. पंच बाब ती बेल्स पडले बा. इथून षटकार आले. षटकाराच्या मदतीने आपण जर विचार केला तर संघ पुढे संघाची धावसंख्या 18 आकड्यावरती आपण पाहतोय. इथून आपण पाहतो जबरदस्त चेंडू रिलीज केला. आपण पाहतो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतो एक धाव वेगाने धोक्याची घंटा होऊ शकते. आपण पाहतो गुड रनिंग बिटवीन द विकेट धावा मिळतील या दोन धाब्याच्या मदतीने आपण जर विचार केला संघाची धावसंख्या ओके आपण पाहतोय 20 या आकड्यावरती आपण पाहतोय. इथून मात्र फटकेबाजी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. इथून इंड ऑफ द वर षटक संपले. 3 षटक संपले. 3 षटकाच्या मदतीने आपण जर विचार केला टीम येतुडणे संघ जाऊन पोहोचल्या ओके 20 या आकड्यावरती आपण पाहतोय 7 गड्याच्या मोबदल्यात. चला स्पीडअप घ्यायची बा. इथून आपण जर विचार केला 4 मिनिटांमध्ये हा षटक संपवायचे बा. टीम केवळ संघ लक्ष असू द्या. टाइम अलाउड आहे बा. 4 मिनिटांमध्ये हा षटक संपलं गरजेचं असेल. अन्यथा आपण पाहतो एक क्षेत्ररक्षक 30 आजच्या आतमध्ये घेतलं जाईल बा. अंतिम षटक श्लोक वरचं षटक या षटकावरती नेहमी फलंदाज हमी ठरत असतात. संघाचा संगणक नागेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. इथून अडव्या बॅटने केला आपण पाहतोय. जर विचार केला जबरदस्त चेंडू रिलीज केला. इथून डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस इथून तिसऱ्या पंचांकडे मान केले बा. इथून आम्ही निश्चित स्क्रीनवरती चेक केलं जाईल. थँक्यू. जे बोले कुशिवली संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपणास टॉस करायचा विनंती असेल. आपण या शेवटचा पुकार असेल पहा. गाडेश्वर संघाचे संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलेत. जे बोले कुशिवली संघाचा संघनायक कॅप्टनला विनंती असेल आपण या लगेच. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो नागेशला आपण पाहतो. इथून आमच्याकडे तर इट इज अ व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव आले एका धाब्याच्या मदतीनं. येस इथून आपण जर विचार गोलंदाजाला दंडित केलं. इथून आपण पाहतो नो बॉलचा इशारा आले बा. इथून इथून गोलंदाज बाद असेल बा. इथून आपण पाहतो इथून नो चेंडू आले बा. इथून गोलंदाजावरती आक्षेप घेत होतो. इथून मात्र स्क्रीनवरती चेक केला. हिटचा बॉल असेल बा. इथून मात्र स्ट्राईक एंड वरती सज्ज फलंदाज आपण पाहतो गणेशला आपण पाहतोय. इथून मात्र फ्रीटचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का या फलंदाज आपण पाहतोय. इथून मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज रामदासला आपण पाहतोय. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल त्या गोलंदाजाला आपण पाहतोय. आडव्या बॅटने केला आपण पाहतो जबरदस्त चेंडू रिलीज केला आपण पाहतो. इथून मात्र कमबॅक पाहायला मिळते त्या गोलंदाजाच्या माध्यमातून अद्यापर्यंत आपण पाहतोय. इथून येते डॉट बॉल. फ्रीटचा बॉल होता. इथून मात्र संधी घेता आली नाही या फलंदाजाला. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकातील आपण जर विचार केला 4 चेंडूचा खेळ बाकी आहे अद्यापर्यंत आपण पाहतोय. इथून गोलंदाज तयार आहे. अधिक आडव्या बॅटने खेळायचा होता. इथून आपण पाहतो रन आउटच्या स्वरूपामध्ये इथून अजून एक धक्का टीम येतुडणे संघाला. इथून मात्र फलंदाज बाद.
संघाची धावसंख्या आपण जर विचार केला 21 धावा धावफलकावरती इथून 8 गड्याच्या मोबदल्यात त्याच्यापर्यंत टीम हेतुडणी संघ संघ अडचणीमध्ये सापडला आपण पाहतोय. तर मात्र चांगला खेळ करता आला नाही या मॅच मध्ये आपण पाहतोय. तर मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिली गेल्या. इथून आपण जर विचार केला टीम केवाळी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. इथून गोलंदाज तयार आपण पाहतो रामदास आपण पाहतो इथून मात्र चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेले. इथून मात्र ब्लॉक कॉल पद्धत चेंडू रिलीज केला. इथून मात्र डॉट बॉल जी सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथं डॉट बॉल आपण पाहतो गोलंदाजाच्या जोरावरती फलंदाजाला नाचवलं जात्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाज रामदासच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. त्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो अक्षरशः फलंदाजाला रोखून ठेवलंय त्या गोलंदाजाने आपण पाहतोय. इथून गोलंदाज तयार या बॅटने खेळा बॅट चिलिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अजून एक धक्का आपण पाहतोय टीम ए तोडणी संघाचा. इथून मात्र अजून एक फलंदाज होईल बाद. टार्गेट सेट चेंडू बॉल या षटकावरती एखादी विकेट येईल का एखादा डॉट बॉल येईल का एखादा मोठा फटका येईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले आपण पाहतोय. इथून नवीन फलंदाज दाखल झाला आपण पाहतोय नरेश उगडाला आपण पाहतोय. इथून मात्र चांगला खेळ खराबायला गेला फलंदाज झाला. इथून मात्र अंतिम बॉल टार्गेट सेट चेंडू बॉल चला स्पीडअप घ्यायची बा टीम केवाळी संघ आपण बेल खर्च करू नका पहा. अंतिम बॉल आपण पाहतोय शेवटच्या षटकावरती टार्गेट सेट चेंडू बॉल कशा रीतीने पेस केला जातो आपण पाहतोय. बॅटने खेळतो आपण पाहतोय इथून मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुका. इथून आपण जर विचार केला तर विकेट इथून आपण पाहतो पहिल्या पूर्वार्धाचा खेळ देखील संपला गेलाय. येस एंड ऑफ द बरं षटक संपलंय 4 षटक संपले 4 षटकाच्या मध्ये आपण पाहतो 24 चेंडू मध्ये धाबा जमावल्या गेलेत टीम एतोडणे संघानं. अवघ्या आपण पाहतो 22 धाबा येणारे बॉल असतील 24 आणि अवघ्या 23 धाब्याची गरज आहे आपण पाहतोय टीम केवाळे संघाला. हॅलो इथे टॉस केला जाईल. जे बोले कुशिवली त्याच्या विरोधामध्ये जे भोलेनाथ गाडेश्वर दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय किसन पारदी साहेबांच्या पवित्र शुभ हाताने इथं टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यामध्ये कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत. जे बोले कुशिवली दिल्ली बघत एका साईडला तर एका साईडला आपण पाहतोय जे भोलेनाथ गाडेश्वर अर्थातच शुभम चौधरीचा संघ कुशिवली संघानं नाणेफेकी जिंकल्या. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण खेळाडू कक्षाकडे जाऊन थांबायचा. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. मन
23 धावसंख्येचं समीकरण असेल. लो स्कोरिंग सामना निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इतुटणे संघ त्याच्या विरोधामध्ये केवाले संघ खेळतोय. हे दोन संघांमध्ये महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा पोलमधील शेवटचा सामना सुपर 12 साठी दाखल होण्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इतुटणे संघ पहिल्या हाफमध्ये फलंदाजी करत असताना पूर्णपणे अपयश येत होता आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपण जर का पाहायला गेलो तर दत्ता शून्यावरती आउट झाला होता. भरत देखील आपण पाहायला गेलो तर 1 धावसंख्येवरती आउट झाला होता. मयूरनं 3 धावांचं योगदान टीमसाठी दिलं होतं. आकाश उघडा महत्वाचा विकेट होता, तो देखील शून्यावरती बाद झाला होता. महेश उघडा देखील 1 धावसंख्येवरती बाद झाला होता. समीर देखील लवकर बाद झाला होता. गणेश उघडेने मात्र चांगली सुरुवात केली होती. त्याचनंतर नवनाथ उघडेचा एक षटकार आपण पाहिला होता. अरुण देखील शून्यावरती बाद झाला होता. त्याचनंतर टीमची टोटल धावसंख्या आपण जर का पाहायला गेलो तर 22 धावा, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. 24 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. उत्तरार्धाला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. इथून मात्र लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. नागेश आलाय संघाचा कॅप्टन. पहिला चेंडू वेगवान चेंडू रिलीज केला होता. अगदी खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. टेस्टांच्या मागे विकेट किपरच्या आतमध्ये चेंडू विसामला जातोय. लो स्कोरिंग सामने ज्या वेळी आपण पाहतोय मित्रांनो त्या वेळी हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळतात. हा सामना कुठल्या रीतीने होणार याकडे आता प्रेक्षकाच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. आकाश आलाय पहिलं षटक फेकण्यासाठी. मानंट्री पॉवर प्लेचं पहिलं षटक या. आकाशला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. खराब चेंडू इथून मात्र पंच आमच्याकडे दर्शवतात की इथून नो चेंडू फेकला जातोय. हाईट फॅक्टरचा नो चेंडू आपण पाहतोय. फ्रीडची नामी संधी. नागेशच्या सोबतीला सलामीला रामदास बल्लाला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेत, मात्र हा सामना भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. तर ज्या संघाने आपण पाहायला गेलो असं वाटत होतं की 40-45 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या जातील. इतुटणे संघाची मागील सामन्याची फलंदाजी जर आपण पाहिली तर भरपूर चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. तर आजपर्यंत जर का आपण पाहायला गेलो तर आपण 60 धावसंख्येचं पहिल्या फेरीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये समीकरण ठेवलं होतं. मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी मित्र म्हणेन थोडीस बॅकफूट वरती पाहायला मिळतो. यावेळी फटका चांगला लॉंग ऑफला ठोकला जातो. एका टप्प्यानं 4 धाब्यांसाठी ठोकलाय फलंदाज रामदासनं पहिला दमदार चौकार. सुरुवात केली जाते. रामदास बल्ला आपण पाहतोय 5 या आकड्यावरती जाऊन 6 या आकड्यावरती पोहोचला जातोय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना केवाले संघ पहा क्रॉस द लाईन. बॅटचा टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतो. गलीमधून बॉल चाललाय बॅक टू बॅक दुसरा चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज रामदास बल्लाच्या बॅट मधनं आता चौकारांची भाषा बोलली जाते. आपण जर का पाहायला गेलो तर समीकरण सोपं आहे आणि अगदी पुन्हा एकदा सोपं करण्याचा प्रयत्न केला जातो. लवकर सामना संपवण्याच्या इराद्यामध्ये दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. नागेश बल्ला नॉन स्ट्राईक एंड वरती, सोबतीला रामदास बल्ला. दोन्ही बल्ले बंधू मैदानाच्या आतमध्ये आता चांगला खेळ करतायत. आकाशवरती प्रहार केले जातात. त्यावेळी पहा ऑन साइडला उडवला जातोय. नोमान स्टँड मध्ये चेंडू लँड होत असताना आपण पाहतोय लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत एक सिंगल कन्व्हर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. धावफलकीवरती जर का आपण पाहायला गेलो तर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला जातोय. 10 या आकड्यावरती 23 माफी असावी 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 23 समीकरण होतं आणि पहिल्या षटकावरती अगदी सामना खुला करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू द बॉलर पॉइंट रेझनला चांगलं शतरक्षण पाहायला मिळतोय आणि इथून मात्र जर आपण पाहायला गेलो तर फलंदाजाला परतावा लागेल. नागेश बल्ला महत्वाची विकेट. पहिला धक्का लागला जातोय केवाले टीमला. संघाचा सरसेनापती इथून बाद होतोय. नागेश बल्ला बॅक टू द डगआउट. अगदी जनतेच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचं नाव होतं. सुमधुर संगीत आपल्याला RSDGच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला विकेट इथून प्राप्त केला जातो. पहिला धक्का केवाले टीमला लागला जातो. सोपं समीकरण आहे
आणि त्यामध्ये लवकर सामना संपवण्याच्या इराद्यामध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. रामदास बल्ला खेळतोय अगदी 2 चौकाराच्या मदतीनं. नवीन फलंदाज सुक्रिया निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र आकाशवरती आता प्रत्याले चढवायला सुरुवात केली आहे. आकाश सह्याबीली चेंडू पहा खोलात टाकलेला चेंडू अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. एंड ऑफ द वन षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना उत्तरार्धामध्ये केवाले संघ पोहोचलाय 11 या आकड्यावरती एका विकेटच्या मोबदल्यात. चला हेदुटणे संघ कॉपरेट करा पहा स्पीडअप कायच्या. आपण पाहतोय अजूनही 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू 12 धावसंख्या उत्तरार्धामध्ये बनवायच्या केवाले संघाला 12 तर 12 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील का. इथून गोलंदाजी चांगली आली, विकेट आल्या, जास्तीत जास्त डॉट बॉल आल्या, मिडल षटक फेकण्याचा एखादा विक्रम झाला तर सामना शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला हे दुटे संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. त्यामध्ये तिलभर शंका नाही. मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. नरेशला आपण पाहतोय मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती, मात्र त्यावरती केला जातोय वार आणि पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत. सुक्रियाने ठोकलाय पहिला दमदार षटकार 6 धावा. जर आपण पाहायला गेलो तर 17 या आकड्यावरती मात्र येणारे अजूनही जर का आपण पाहायला गेलो 17 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे आणि 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपले रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर चेंडू बॅटवरती आदळला जात नाही आणि तोपर्यंत मात्र जर का आपण पाहायला गेलो तर चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. डॉट बॉल येतोय. षटकातील अजूनही मित्र म्हणजे 4 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे मात्र एकतर्फी सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला जातोय केवाले टीमच्या माध्यमातून. 16 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. त्यावरती केला जातोय प्रार. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला मात्र एक साधा सोपा झेल होता, तो झेल सोडल्यानंतर एक धाव मात्र वेगाने कन्वर्ट केली जाते. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय रामदास बल्लाला सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा फलंदाज आपण पाहिला होता. त्याच्या बॅटमधून सलग 2 चौकारही पाहिले होत्या, तोच पुन्हा एकदा तिथून मात्र मोठ्या फटक्यानं सामना संपवेल का हा देखील प्रश्न प्रेक्षक वर्गाने पडला असेल. प्रयत्न सुरू केला होता मात्र यावेळी क्षेत्ररक्षक तैनात या एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील सहजरित्या कन्वर्ट केल्या जातात आणि तिथून मात्र 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतो. धावफलकेवरती जाऊन पोहोचला जातोय. 20 या आकड्यावरती 14 चेंडू 3चं समीकरण. एकतर्फी सामना पाहायला मिळाला असं वाटत होतं की हे दुटणा संघ इतका सहजासहजी सामना हरणार नाही मात्र त्यामध्ये गोलंदाजी करा पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहायला गेलो तर अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. गलीमधून चेंडू ट्राबल होतोय गोळीच्या वेगानं सीमा पार आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी सामना इथे जिंकला जातोय. टीम केवाले संघ कॉंग्रॅच्युलेशन. अडलक टीम हे दुटणे संघ तुम्हा देखील स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पोल मधील पहिला सामना चेबोले कुशिवली त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल चेबोलेनाथ गाडेश्वर. 2 संघांमध्ये मोठी लढाई पाहायला मिळेल. तोपर्यंत आपण जाऊया मेन ऑफ द मॅच कडे. इथून चांगला खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहिला होता. रामदास बल्ला या फलंदाजाचा त्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलं. गोलंदाजी करत असताना एक धाव खर्च केली होती आणि त्यामध्ये